मी शाळेत असताना मला आठवतंय, सुट्टीच्या दिवशी मम्मी काहीतरी झपाट्याने करत होती. वास मात्र एकदम भारी. मी विचारलं तर म्हणाली पालक वडी करते. मी म्हटलं वडी, आणि ते पण पालकची? काय गंमत आहे? तर म्हणते एकदा खाऊन तरी बघ. आणि त्याच क्षणापासून मी ठरवलं, जेव्हा केव्हा मी मोठी झाल्यावर पालक वडी करेन, ती माझी मम्मी करते तशीच. तर पालक वडी करण्यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतला. पालक आधी स्वच्छ निवडला. प्रत्येक पानाची मी देठं काढून घेतली आणि त्यानंतर निवडलेला पालक मी कोमट पाणी आणि मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतला. धुतलेला पालक मी एका स्वच्छ कापडावर पसरवून तो फॅन खाली एक 10 ते 15 मिनिटं ठेवून वाळवून घेतला आणि त्यानंतर हा असा बारीक मी चिरून घेतला. तर पालक वडी करण्यासाठी हा पालक रेडी आहे. आणि हे आता एका चमच्याच्या मदतीने मी सगळे प्रमाण घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी ऍड करते 1 चमचा ओवा. ओवा असा हा नेहमीच मी असा बारीक चुरून ऍड करते, म्हणजे त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो. ओवा जर जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडासा कमी ऍड केला तरी चालेल. त्यानंतर यात जाईल 1.5 चमचा तीळ. परत त्याच चमचाच्या मेजरने मी 1.5 चमचा इथे तीळ ऍड केलं. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा पण थोडीशी कमी मेथीची पावडर, मेथीचे दाणे असतात त्याची पावडर. आणि त्यानंतर मी इथे ऍड केले 2 चमचे लाल तिखट. जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. ही रेग्युलर जेवणाची चटणी आहे. आणि चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर यात जाईल थोडीशी हळद आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा आले लसणाची पेस्ट. आता हे सगळं हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचंय. पालक वडी करताना अजिबात मी पाण्याचा वापर करणार नाही. जे काही पालक कुस्करून जे पाणी होईल त्याच पाण्यात बाकीचं सगळं पीठ वगैरे मळून पालक वडी मी करणार आहे. तर इथे मी पालक वडी करताना अगदी थोडीशी मी मेथी दाण्याची पावडर ऍड केली आहे. त्याचं कारण असं म्हणजे पालकमध्ये आयर्न म्हणजे लोह तर असतंच, भरपूर असतं, पण त्याचबरोबर ऑक्झॅलिक ऍसिड सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. आणि हे ऑक्झॅलिक ऍसिड आयर्नला असं चिटकून राहतं आणि त्यामुळे शरीरामध्ये आयर्नचं योग्य प्रकारे शोषण किंवा ॲब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच पालक हा शिजवताना व्यवस्थित वेळ देऊन शिजवायचा. आणि पालक जेव्हा शिजतो तेव्हा ते ऑक्झॅलिक ऍसिड निघून जातं. आणि मेथी पावडर ही शरीराला आयर्न ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करते आणि सोबतच पचन शक्ती सुद्धा वाढवते. म्हणूनच मी थोडीशी अगदी किंचित मेथी पावडर ऍड करते नेहमी. आता तुम्ही बघू शकता पालक मी जसा कुस्करते तसं ते किती मॉइस्ट होत चाललंय, सगळं पाणी त्याचं रिलीज होतंय. हे बघा, पालक या भाजीला स्वतःच खूप पाणी असतं, त्यामुळे अजिबात एक्स्ट्रा पाणी ऍड करायची गरजच भासत नाही. आणि पालकच्या वड्या हा फसतात कारण पाण्याचं प्रमाणच कधी कधी जास्त होतं. म्हणून आधी सुरुवातीला ही पहिली महत्वाची स्टेप म्हणजे अगदी चांगला वेळ देऊन 5 ते 7 मिनिटं हे असं व्यवस्थित कुस्करून घ्यायचं. सुरुवातीला ताट हे भाजीने भरलेलं होतं, आता कुस्करून बघा केवढंसं झालंय. हे आता सगळं माझं 5 ते 7 मिनिटं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये सगळे पीठ ऍड करायचे. सगळ्यात आधी मी सुरुवातीला तांदळाचं पीठ ऍड करते. 3.5 ते 4 चमचे मी इथे तांदळाचं पीठ ऍड केलंय. तांदळाच्या पिठामुळे वड्या अगदी कुरकुरीत होतात. आता एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पालक वडी करताना ना बेसन किती घ्यायचं असं फिक्स प्रमाण असं नाहीये. जसं कोथिंबीर वडी करताना मी सांगितलं कोथिंबीर केवढी असेल तर बेसन केवढं घ्यायचं, तांदळाचं पीठ केवढं घ्यायचं. पालक वडीच्या बाबतीत तसं नाही. आता पालक कुस्करून ऑलरेडी ते मॉइश्चर त्याच्यात आहे, त्यामुळे त्याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढंच आता पुढे बेसनचं पीठ ऍड करायचं. तांदळाचं पीठ मी मिक्स करून घेतलंय छान आणि त्यानंतर हळूहळू जसं बसेल तसं मी थोडं थोडं करत बेसनचं पीठ ऍड करून एक असा व्यवस्थित गोळा मळून घेते.
हे पीठ मळताना बऱ्यापैकी जरासं घट्टच मळायचं आहे, एकदमच असं लूज मळायचं नाहीये. चपातीच्या पिठाप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे जितकं बेसन बसेल तितकं मी ॲड करून असा गोळा मळून घेतलेला आहे आणि हाताला आता थोडंसं तेल लावून मी फक्त 1-2 मिनिटं परत एकदा मळून घेते. आता याचे मी 2 रोल करून घेते. रोल करूनही वड्या करू शकता किंवा असा ताटात स्प्रेड करून तसंही वाफवून घेऊ शकता. आता या 2 रोल वरती सुद्धा मी थोडेसे तीळ भुरभुरते, ते दिसायला छान दिसत म्हणून. ऑप्शनल आहे, नाही भुरभुरले तरी चालतील. हे मी 2 लांब लांब रोल केले आहेत. त्याला आता मधून कट करून मी 2 ते 4 रोल करून घेते, कारण मी आता कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे. तर त्याप्रमाणे मी साईज ॲडजस्ट करण्यासाठी ते 2 मध्ये कट करून असे 4 भाग करून भांड्यात ॲड केलेत. भांड्यात ठेवायच्या आधी ते भांड्याला सुद्धा खालून ऑइलने ग्रीस केलंय. आता हे मी चांगलं 20 ते 25 मिनिटं वाफवून घेतलंय. हे बघा, आता वाफवून झालेले आहेत. वाफवून थंड करून मी ह्या वड्या बाहेर काढले. आता या कट करून दाखवते. बघू शकता, एकदम अजिबात वडी तुटत नाहीये, व्यवस्थित कट होते. आता वडी शिजवताना व्यवस्थित शिजले की नाही ते चेक करण्यासाठी वडीच्या बरोबर मध्यभागी टूथपिक किंवा सुरी घेऊन बरोबर मध्यभागी अशी प्रेस करा, अशी रोवून घ्या आणि ती बाहेर काढल्या त्या टूथपिकला किंवा सुरीला अजिबात पीठ चिकटलेलं नाही, म्हणजेच वडी व्यवस्थित शिजलेली आहे. आणि जर पीठ चिकटत असेल तर अजून 5 मिनिटं वडीला शिजू द्या. आता या वड्या सगळ्या एकदमच तळायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता. पाहिजे असेल तेव्हा काढायचा एक रोल, कापायच्या आणि तळायच्या. तर अशा प्रकारे माझी मम्मी करते तशाच पालक वड्या तयार. पाहिलं ना, किती सोपी पद्धत आहे आणि हेल्दी सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा एकदा जरूर ट्राय करा आणि कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.